कुंडली गौरवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीनं संत बहिणाबाई सिऊरकर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या निर्वाण दिनानिमित्त आपण आज आपण भेटत आहोत. आणि हा अर्थात एक 5 दिवसांचा तरी कार्यक्रम कमीत कमी असेल. आता बहिणाबाई सिऊरकर म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना अजूनही कल्पना नसते, संभ्रम असतो. अगदी वारकरी संप्रदायातल्या लोकांना सुद्धा असतो की बहिणाबाई म्हणजे कोण. तर बहिणाबाई म्हणजे अलीकडच्या काळात गेल्या शतकामध्ये खानदेशात होऊन गेलेल्या प्रसिद्ध कवयित्री, ज्या अल्पशिक्षित होत्या आणि त्यांनी अतिशय अप्रतिम अशा प्रकारची अहिराणी वळणाची मराठी, किंवा अहिराणी म्हटलं तरी चालेल, मराठीची ती बोलीभाषा आहे, त्या भाषेमध्ये कविता लिहिल्या. त्यातली ती अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही तर खूप प्रसिद्ध कविता आहे. कविवर्य सोपानदेव चौधरी यांच्या त्या मातोश्री. तर सोपानदेवांनी त्यांची वही, कवितांची वही बहिणाबाईंनी लिहिलेल्या, ती आचार्य आत्र्यांना दाखवली. तर आचार्य आत्रे इतके प्रभावित झाले त्यामुळं की ते म्हणाले की अरे हे इतके दिवस तुम्ही का नाही पुढे आणलं, हा गुन्हा आहे. मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर, साहित्य विश्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे ताबडतोब प्रसिद्ध व्हायला पाहिजेत. म्हणून आत्र्यांनी पुढाकार घेतला, बहिणाबाईंची कविता पुढे आली आणि आत्र्यांनी त्याला प्रस्तावना लिहिली. त्या पुस्तकाला अतिशय अप्रतिम प्रस्तावना आहे. तर त्या अलीकडच्या काळातल्या बहिणाबाई, आपण आज ज्यांच्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, त्या संत बहिणाबाई सिऊरकर ह्या तुकाराम महाराजांच्या शिष्या, साक्षात शिष्या, ज्यांना तुकाराम महाराजांनी उपदेश केला, मंत्र दिला, पुस्तक दिलं आणि कवित्वाची स्फूर्ती दिली. भगवद्गीतेचं पुस्तक दिलं आणि कवित्वाची स्फूर्ती दिली. त्यामुळं तुकोबांच्या कवित्वाची परंपरा सरळ जर कोणी चालवली असेल तर ती अर्थात संत बहिणाबाई. तर या संत बहिणाबाईबद्दल की ज्यांनी देहूमध्ये वास्तव्य केलं काही वर्ष, देहूत त्यांच्या एका कन्येचा जन्म झाला, तुकोबांची निरूपणं ज्यांनी तिथे मनमुराद ऐकली, तुकोबांचं दर्शन घेतलं कितीतरी वेळेला, तुकोबांचा त्यांचा संवाद असायचा. तर या बहिणाबाईंची स्मृती देहूत सुद्धा काही नव्हती. सिऊर मराठवाड्यातलं गाव आहे. तर आमचे वडील श्रीधर अण्णा यांना त्याची फार खंत वाटायची आणि खूप लोकांना त्यांनी ते बोलून दाखवलं. तर सुदैवानं त्या काळामध्ये ॲडव्होकेट बबनराव ठकार हे त्यांचे स्नेही होते आणि त्यांना अण्णांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्यावेळेला काहीतरी 60-70 हजार रुपये खर्च करून देणगी देऊन कर्नाटकामधनं बहिणाबाईंची मूर्ती बनवून आणली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना देहूच्या विठ्ठल मंदिरामध्ये केली. ही फार महत्त्वाची गोष्ट मानतो मी. त्यामुळं आपलं कसं होतं लोकांना की जोपर्यंत काही दृश्य रूपाने समोर दिसत नाही, मूर्ती रूपाने समोर दिसत नाही, तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला कधी कधी नीट माहिती नसते, संदेह निर्माण होतो. तर ते फार महत्त्वाचं काम बबनराव ठकार यांनी केलं आणि तेव्हापासून निदान देऊला आलेल्या माणसाला बघायला मिळते की विचार उत्सुकता जागृत की कोणाची मूर्ती आहे. या मूर्तीचं छायाचित्र या ठिकाणी आपण बघू शकता लावलेलं आहे. संत बहिणाबाई आहेत, त्यांच्या हातामध्ये वीणा आहे आणि ते देहूच्याच देवळामध्ये ही मूर्ती प्रतिष्ठित झालेली आहे. तर ज्या दिवशी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या दिवशी मी दिलीप पित्रे यांना विनंती केली होती की तुम्ही काहीतरी लिहा. मग त्यांनी एक बुकलेट वजा बहिणाबाईंच्यावरती लिहिलं होतं, ते त्या दिवशी आम्ही वितरित केलं. आणि आपल्याकडच्या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या डॉक्टर विद्युत भागवत यांनाही मी विनंती केली की तुम्ही बहिणाबाईंच्या संबंधात तुम्हाला काय वाटतं आजच्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांना ते सांगा. तर त्याप्रमाणे विद्युत भागवत यांनीही तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिला. तर सांगायचा मुद्दा असा की या बहिणाबाई आहेत आणि तुकोबारायांची परंपरा साक्षात चालू ठेवणाऱ्या बहिणाबाई.
तर त्यांचं महत्त्व नेमकं काय आहे हे या निमित्ताने आपण पाहू. भाद्रपद वद्य त्रयोदशी ही त्यांची जन्मतारीख म्हणूयात आणि आत्ता आश्विन शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी घट बसतात. त्या दिवशी बाईंनी देह ठेवला आणि त्यांना कल्पना आली होती की आपला मृत्यू आहे. त्यांनी आपल्या चिरंजीवांना बोलावलं आणि ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, त्यांना हव्या असलेले अध्याय वाचले आणि मग त्यांनी देह ठेवला असं त्यांच्या चिरंजीवांनी अभंगातून लिहून ठेवलेलं आहे. तर सुरुवात करताना मी कशी करतो ती जास्त उचित होईल की संत निळोबाराय पिंपळनेरकर यांची आपल्याला कल्पना आहे. निळोबारायांचे अभंग प्रसिद्ध आहेत. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर निळोबारायांचा जन्म झाला आणि त्यांनी तुकोबांचे अभंग वाचले. त्यांना तुकोबांचा वेध लागला. ते देहूला आले आणि तुकाराम महाराजांचे चिरंजीव धाकटे चिरंजीव नारायण महाराज की ज्यांनी पालखीची परंपरा म्हणजे सुरू केली, दिंडीला पालखीची जोड दिली आणि त्या काळातल्या वारकऱ्यांचे ते प्रमुख होते. म्हणजे निळोबांनीच लिहिलेले आहे की सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर. ते नारायण महाराज देहूकर त्यांच्याकडनं निळोबारायांनी तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकलं आणि मग तो बंध अधिक दृढ झाला आणि मग त्यांनी तुकोबांची साधना केली आणि मग सगळ्यांना कल्पना आहे वारकऱ्यांना की तुकोबाराय त्यांच्या स्वप्नामध्ये आले, त्यांना उपदेश दिला आणि तुकोबारायांच्या प्रमाणे ते सुद्धा कवित्व करायला लागले. निळोबांची गाथा प्रसिद्ध आहे. तर या निळोबारायांनी तुकाराम महाराजांच्या खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष अशा ज्येष्ठ शिष्या म्हणता येतील बहिणाबाई, म्हणजे त्या अर्थाने त्या निळोबारायांच्या गुरुभगिनी, ज्येष्ठ गुरुभगिनी, त्यांची आरती रचलेली आहे. खरं तर निळोबारायांना मानणाऱ्या सगळ्या लोकांनी ही आरती म्हटली पाहिजे आपापल्या दिंड्यामध्ये, आपापल्या फळामध्ये. ती आरती वाचून आपण सुरुवात करूयात कार्यक्रमाची. स्त्रीवेश अग्रवर्णी बाळ दशा क्रमियली झालिया पाणीग्रहण पतिव्रता आचरणी. जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मरूपिणी आरती ओवाळीन भक्ती प्रेम अंतरी. संचित पूर्वपुण्य तुकाराम दर्शन मस्तकी ठेवूनी कर सांगे भक्ती निर्विकार. जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मस्वरूपिणी आरती ओवाळीन भक्ती प्रेम अंतरी. प्रसाद लक्ष 54 यज्ञपूर्ती करी पूर्ण वर्षव्यामृतवाणी करी त्रैलोक्य पावन. जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मरूपिणी आरती ओवाळीन भक्ती प्रेम अंतरी. अखंड देही स्मरण निजवृत्ती निमग्न चरणी निळा जाण आला भावे शरण. जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मरूपिणी आरती ओवाळीन भक्ती प्रेम अंतरी. ही संत निळोबारायांनी रचलेली संत बहिणाबाईंची आरती आहे. त्याच्यात अत्यंत थोडक्यामध्ये बहिणाबाईंचं महत्त्व, त्यांचा अधिकार आणि त्यांचं चरित्र अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. तर या आरतीच्या अनुषंगाने आपण विचार करू शकतो ना बहिणाबाईंचा. पण तत्पूर्वी हे सांगितलं पाहिजे की बहिणाबाईंची गाथा मागच्या शतकामध्ये 1920-25च्या दरम्यान पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. कोराळकर नावाचे सद्गृहस्थ होते, त्यांनी केली. आणखीन एक दरम्यानच्या काळात प्रसिद्ध झाली. दरम्यानच्या काळात ल रा पांगारकर यांचं तुकाराम चरित्र पुढं आलं. तुकाराम चरित्रात सुद्धा त्यांनी बहिणाबाईंच्या संबंधात काही गोष्टी सांगितल्या, महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तर माहीत झालं लोकांना की अशा प्रकारे बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. आणि गमतीची गोष्ट म्हणजे पुढची अशी की साधारणपणे इसवी सन 1948च्या दरम्यान प्रत्यक्षात ती फिल्म आली 1953मध्ये. 10 जुलै 1953ला एक चित्रपट निघाला संत बहिणाबाई याच नावाचा, ज्याची पटकथा संवाद व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलं होतं. राजा बढे यांनी गीतं लिहिली होती त्यातली
आणि कलावंत बीबी शकुंतला, राजा पंडित, ललिता पवार, जयराम शिलेदार, विवेक, मधु आपटे अशी चांगली मंडळी त्या सिनेमामध्ये काम करत होती. आणि पार्श्वगीतं खुद्द लता मंगेशकरांनी गायली होती, गायन ज्याला म्हणतो आपण पार्श्वगायन, आणि स्नेहल भाटकरांचं संगीत होतं. तर तो सिनेमा किती चालला वगैरे याची काही फारशी कल्पना मला नाही आहे. त्याची प्रिंट उपलब्ध आहे की नष्ट झाली हेही माहीत नाही. परंतु या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बहिणाबाई अशा काही प्रमाणात का होईना माहिती झाल्या. पण नेमका त्यांचा अधिकार काय, आणि वस्तुतः वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बहिणाबाईंकडे दुर्लक्ष झालं हे मला सांगायला पाहिजे. मी स्वतः एक 20-25 वर्ष झाली असतील, लक्षात नाही माझ्या किती नेमकी झाली ती, पहिल्यांदा बहिणाबाईंच्या अभंगावरती देहूमध्ये तुकाराम बीजेच्या उत्सवात कीर्तन केलं. तर काही कट्टर मंडळी असतात, त्यांच्यापैकी एकाने आक्षेप घेतला माझ्यावरती. अर्थात इनफॅक्ट मी तिथे होतो म्हणून बाकीच्यांनी ऐकून तरी घेतलं बऱ्याच लोकांनी, संपूर्ण कीर्तनात कोणी काही गडबड नाही केली. पण त्यांचं असं त्यांना माहिती नव्हतं. मग मी त्यांना समजावून सांगितलं बहिणाबाई कोण होत्या, कशा होत्या, आणि त्यांना ती मान्य झालं. तर वारकऱ्यांनी आपल्या कीर्तनामध्ये बहिणाबाईंचे प्रमाणं घेतली पाहिजे, बहिणाबाईंच्या अभंगाच्यावर ते कीर्तनं केली पाहिजे. त्याचं कारण असं माहिती आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांचं साक्षात श्रवण केलेलं आहे, कीर्तनं ऐकलेली आहेत, चर्चा केलेली आहे त्यांच्याशी, ज्या काही शंका असतील आपल्या त्या विचारलेल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांच्या त्या साक्षीदार होत्या. काही घटना त्यांच्यामुळेच घडल्या. म्हणजे बहिणाबाईंना वगळून तुकाराम महाराजांचंही चरित्र पूर्ण होत नाही, हे लक्षात घ्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा. तुकाराम महाराजांनी त्यांना कवित्वाची स्फूर्ती दिली, जसं नामदेवरायांनी तुकोबांना स्फूर्ती दिली. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सगळी पांडुरंगी येऊन या. त्याप्रमाणे तुकोबारायांनी बहिणाबाईंना स्फूर्ती दिलेली आहे. तिची सरळ अशी परंपरा आहे. आणि आता निळोबांनी जे सांगितलेलं आहे ना, त्याचा कसा अर्थ लावायचा. एक वारकरी चौकटीमध्ये निळोबाराय म्हणतात की प्रसाद लक्ष 54 यज्ञपूर्ती करी पूर्ण. की 54 लक्ष कल्पना करा, रचना ही बहिणाबाईंची आहे. आणि तिथे तो यज्ञ पूर्ण झाला. कोणता यज्ञ, तो यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये वाग्यज्ञ समजला पाहिजे आपण. येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि भगवद्गीतेत सुद्धा अशा प्रकारच्या वाग्यज्ञाचा उल्लेख आहे. तर तो कुणी आरंभिला, तर तो आरंभिला नामदेवरायांनी. आणि स्वतः नामदेवरायांनी त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी, जनाबाईंनी अशी रचना केली. नामदेवरायांचा संकल्प 1 कोटी अभंग करण्याचा होता, शतकोटी अभंग करण्याचा होता. आता त्याचा अर्थ नेमका कसा लावायचा आपण ते तपशिलात चिरायचं नाही. वारकरी संप्रदायामध्ये काय प्रकारची कथा, काय प्रकारची श्रद्धा आहे हे मी तुम्हाला सांगतोय. आणि त्या संदर्भात तुम्हाला मी बहिणाबाईंच्या बद्दल सांगणार आहे. तर शतकोटी अभंग रचना ही नामदेवरायांना काही पूर्ण करता नाही आली. मग वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की त्यासाठी तुकोबारायांचा अवतार झाला. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय की नामदेवराय त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि नामदेवरायांनी सांगितलं की बाबा हे मी जे प्रमाण मी जे ठरवलं होतं शतकोटी अभंग रचना करण्याची ते माझ्याकडनं झाले नाही, तेव्हा तू ते पणाला नाही, तू त्याचा शेवट कर, हे नामदेवरायांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी अभंग केले. आता उपलब्ध नामदेव गाथा, उपलब्ध तुकाराम गाथा यांच्यामधल्या अभंगांची संख्या खूप कमी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तुकोबाराय सांगतायत प्रमाणाची संख्या सांगते शतकोटी. म्हणजे बरेचसे अभंग कदाचित गाळ झाले असतील, किंबहुना अभंग म्हणण्याच्या पेक्षा आपण एक ओळ सुद्धा एक प्रमाण धरू शकतो, 1 युनिट धरू शकतो, तो वेगळा मुद्दा आहे. पण त्याची ती श्रद्धा आहे. आता पुढचा मुद्दा असा माहिती का, मला असं या निमित्ताने म्हणावंसं वाटतं की हा जो वाग्यज्ञ आहे अभंग रचनेचा, त्यामध्ये तुकाराम महाराजांच्या हातून सुद्धा नामदेवरायांची प्रतिज्ञा पूर्तीला शेवटाला गेली नाही. मग ते काम कुणाकडे आलं पुढे, ते उरलेलं काम 54 लक्ष प्रमाणे राहिले असं आपण समजू शकतो निळोबारायांच्या ह्याच्यावरनं. आणि ती बहिणाबाईंनी पूर्ण केली.
असा आपल्याला अन्वयार्थ लावता येतो. आणि बहिणीबाईंनी स्वतः सांगितलेलं आहे की त्या परंपरेमध्ये आपण कसे आहोत. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, निरूपण केले ओजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा. तर हे मंदिर जे आहे भागवत धर्माचं, वारकरी संप्रदायाचं, त्याच्या ते कळसाला नेण्यामध्ये बहिणाबाईंचा वाटा असा आहे की त्यांनी पताका फडकवली. म्हणून बहिणाबाई या अविभाज्य आहेत. तुकाराम महाराजांचे असे काही अभंग आहेत की ज्यांचा अर्थ बहिणाबाईंच्या अभंगाच्या आधाराशिवाय लावता येत नाही. बहिणाबाईंचे असे काही अभंग आहेत की जे तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विस्तार आहे. तुकोबारायांनी संक्षिप्त सांगितलं, बहिणाबाईंनी विस्तारून सांगितलं. म्हणून बहिणाबाईंशिवाय वारकरी संप्रदाय नाही उभा राहू शकत. हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. आता पुढचा एक मुद्दा मी आपल्या पुढे सांगणार आहे. ही बहिणाबाईंची परंपरा आहे, गुरुपरंपरा ज्याला म्हणूयात आपण. ती कशी आहे तर हे बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. स्वतः बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. त्यांचा अभंग आहे त्या प्रकारचा. आणि हेच परत एकदा निळोबारायांचे शिष्य शंकर स्वामी सिऊरकर यांनी हीच परंपरा सांगितलेली आहे. मग आता त्यापेक्षा वेगळं सांगणारा जो निळोबारायांचा अभंग उपलब्ध आहे तो निळोबारायांचा नाही आहे. कुणीतरी तो प्रक्षिप्त अभंग रचून निळोबारायांच्या नावाने ठेवलेला आहे. कारण निळोबारायांना गुरुस्थानी असणारे तुकोबा, त्यांची शिष्या तुकोबांच्या सहवासातली बहिणाबाई, त्या जी परंपरा सांगतात तीच परंपरा निळोबांना माहिती असणार आहे. आणि निळोबांनी तीच परंपरा शंकर स्वामींना सांगितलेली आहे. आणि शंकर स्वामींच्या एका संस्कृत गुरुस्तोत्रामध्ये ती कविता आहे, ती परंपरा आहे. अशी एक वाक्यता आहे. मग याच्यापेक्षा निळोबा जर काही वेगळे सांगत असतील असं आपल्याला दिसलं तर याचा अर्थ की तो अभंग निळोबांचा नाही. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ हा निळोबांच्या परंपरेचा अभंग नाही. परंपरा कशी आहे ती मुळात बहिणाबाईंनी सांगितलेली आहे. ती खरं तर सांगायला तुम्हाला हरकत नाही. बहिणाबाई असं सांगतायत की ज्ञानेश्वर महाराज स्वतः, ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा कोणती, ती नाथ परंपरा आहे. आदिगुरु शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ यांच्यापासून सुरू झालेली ती परंपरा. गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, ही परंपरा आपल्याला ठाऊक आहे आतापर्यंत. ती माऊलींच्या अभंगामधनं सापडती, ती ज्ञानेश्वरी सापडती. तर ती परंपरा चालत चालत तुकोबांच्याकडे आली आणि ती बहिणाबाईंकडे आली. आणि हे बहिणाबाई सांगतात. बहिणाबाईंच्या अभंगामधला पहिला अभंग गुरुपरंपरेचा आहे. आणि ही जी गाथा माझ्या पुढे आहे आता, ती बडोद्याच्या डॉक्टर शालिनीताई जावडेकर यांनी संपादित केली होती. जावडेकरांनी बहिणाबाईंचं फार मोठी सेवा केली. त्या स्वतः वारकरी पद्धतीने बहिणाबाईंचे अभंग घेऊन कीर्तन करायच्या. तर काय म्हणतात बहिणाबाई, आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकला मच्छगर्भी, शिवहृदयीचा मंत्रपै अगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे, त्याने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथुनी प्रगट जाण गहिनी प्रती, गहिनीनी दया केली निवृत्तीनाथा, बाळपण असता योग रूप, तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद. ज्ञानेश्वर महाराज झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सचितानंद बाबा भक्तीचा आगर, त्यासी अभयवर ज्ञाने केला. इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. पुढे काय झालं, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेवलासे. म्हणजे सच्चिदानंद बाबांनी विश्वंभर बाबांना सांगितला, उपदेश केला, तो त्यांनी राघव चैतन्यांना सांगितला. केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य झाल्याचे प्रसन्न तुकोबाशी. राघव चैतन्यानंतर केशव चैतन्य आहेत, केशव चैतन्यानंतर बाबाजी चैतन्य आहेत. आणि बाबाजी चैतन्यांनी तुकोबांना उपदेश केला. एकनिष्ठ भाव तुकोबाच्या चरणी, म्हणून बहिणी लादलीसे. बहिणाबाई म्हणतात की मला माझा भाव पाहून तुकोबांनी उपदेश केला. म्हणजे ही बहिणाबाईंची परंपरा आहे, त्यांनी सांगितलेली. आणि तीच परंपरा शंकर स्वामी सिऊरकर सांगतायत आपल्या संस्कृत गुरुस्तोत्रामध्ये. ते संस्कृत गुरुस्तोत्र हे पांगारकरांनी त्यांच्या तुकाराम चरित्रात उद्धृत केलेलं आहे. आणि मी सुद्धा पालखी सोहळा उदय आणि विकास याच्यामध्ये ते उद्धृत केलेलं आहे. जिज्ञासू लोकांनी ते जरूर पाहावं. पण मला आणखीन एक गोष्ट सांगायची की जी फारशी लोकांना माहिती नसते, की निळोबारायांनी एक संत नामावळी लिहिली, याची आपल्याला कल्पना आहे.
ज्याच्यात त्यांनी नारायण महाराजांचा उल्लेख केला, ज्याच्यात त्यांनी तुकोबांचे नातू उद्धव यांचाही उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे खरं तर त्याच काळामध्ये, दरम्यानच्या काळामध्ये एक मोठा शाहीर, त्याला शाहीर म्हणतो आपण, खरं ते चुकीचं आहे पण तो मुद्दा वेगळा, एक महान कवी होऊन गेला महाराष्ट्रामध्ये, त्याचं नाव होनाजी. होनाजी बाळा हे नाव आपण ऐकलेलं आहे. तर बाळा म्हणजे होनाजीच्या नावातला भाग नाही, बाळा हा त्याचा साथीदार होता. होनाजी कविता लावण्या रचायचा आणि बाळा बहुतेक म्हणायचा किंवा बाळाही अधूनमधून करायचा, म्हणून ते जोड नाव येतं होनाजी बाळा. तर होनाजींनी सुद्धा अशा प्रकारची संतांची नामावली लिहिलेली आहे आणि त्या नामावलीमध्ये तुकोबा असणार, त्याच्यात निळोबाराय आहेत, त्याच्यात नारायण महाराज आहेत तुकोबांचे चिरंजीव, आणि त्याच्यामध्ये शंकर स्वामी सिवरकर सुद्धा आहेत. म्हणजे हा जो एक व्यापक परंपरेचा भाग आहे तो अशा अनेक ठिकाणी येतो. म्हणून शंकर स्वामी हे या संदर्भामध्ये आपल्याला प्रमाण मानावे लागतं. म्हणून मी परत एकदा सांगतो की ही जी परंपरा आहे तुकोबारायांची, ती ज्ञानेश्वर महाराजांची सरळ परंपरा आहे, ती दुसरी कुठली परंपरा नाही आहे. म्हणून निळोबारायांच्या ज्या कथित अभंगामध्ये ती परंपरा सांगितली जाते, तो कथित अभंग हा प्रक्षिप्त आहे आणि खरी परंपरा आता मी तुम्हाला जी सांगितली ती परंपरा बहिणाबाईंनी अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे, ती खरी परंपरा आहे. पण तो आता वेगळा मुद्दा झाला. हे तुम्हाला बहिणाबाईंच्या चरित्राचा भाग म्हणून सांगण्याची गरज होती. आणि ते चरित्र निळोबाराय थोडक्यात, अत्यंत थोडक्यात काय सांगतायत, स्त्रीवेश अग्रवर्णी बाळदशा क्रमी. अग्रवर्ण म्हणजे ब्राह्मण. तर त्यामध्ये त्या वर्णामध्ये त्या स्त्री देहाने जन्माला आल्या, त्यांचं बाळपण गेलं आणि बाळपणीच काय झालं, त्यांचा विवाह झाला. ते बहिणाबाईंनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे बहिणाबाईंचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की आत्मचरित्र लिहिणारी पहिली स्त्री मराठी भाषेमधली, मला समज असं आहे की भारतातली सुद्धा कदाचित ती पहिली स्त्री असेल आत्मचरित्र लिहिणारी. बाहेरच्या देशांमधलं भाषांमधलं मला माहीत नाही. तर फार मोठा बहुमान आहे हा की आपल्या भाषेतल्या एका संत कवयित्रीने आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्राचा आपण उल्लेख अधूनमधून करू. तर अशा प्रकारे बालपणी त्यांचा विवाह झाला आणि पुढे काय झालं, संचित पूर्व पुण्य तुकाराम दर्शन, त्यांना तुकोबांचं दर्शन झालं. तुकोबांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून भक्तीचा उपदेश केला आणि प्रसाद 154 यज्ञपूर्ती करी पूर्ण वर्षवी अमृतवाणी, हे तुकोबांनी बहिणाबाईंना सांगितलेलं आहे. उरले ते शेवटी लावी तुका हे नामदेवराय सांगतात तुकोबांना, तसं तुकोबाराय सांगतात की प्रसाद 154 वर्षवी अमृतवाणी. लक्ष गेलं नाही कुणाचं या निळोबांच्या आरतीकडे किती महत्वाची आहे. ही अनुज्ञा तुकोबारायांनी बहिणाबाईला दिलेली आहे आणि त्रैलोक्य पावन करणारी ही वाणी आहे. जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मरूपिणी, आरती ओवाळीन भक्ती प्रेम अंतरी. साक्षात परब्रह्माचं रूप आहे निळोबाराय सांगतात. त्याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे. अखंड देई स्मरण निजवृत्ती निमग्न, चरणी निळादान आला भावी शरण. धन्यवाद.